श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. बघतो आज मी आपणास काही अशा गोष्टींच्या विषयी सांगण्यात जात आहे ज्या खूपच आवश्यक आहेत आणि बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना याविषयी काहीच माहिती नसते. आणि यासाठी ह्यापैकी बरीचशी लोक अशा वाईट क्रियांच्या शक्तींचे, तंत्रमंत्र व जादूटोणांच्या गोष्टींचे शिकार बनतात. कारण बरीचशी लोक अशा क्रियांचा उपयोग करतात. तुमच्यापैकी तुमच्या स्वतःचेच लोक जे तुम्हाला ओळखत असतात, तुमचे जे शेजारी असतात, तेच लोक कधी कधी तुमच्यावर अशा गोष्टी करतात ज्याने तुम्ही वारंवार अशा गोष्टींचा सामना करत असता. परंतु हे तुम्ही सांगणार तरी कोणाला? बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःही पाहिलेच असेल की जेव्हा पण सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हा नेहमीच अगदी चांगले असते. पण जेव्हा तुमचे दुर्भाग्य सुरू होते किंवा मग कोणाची वाईट नजर किंवा कोणी काही क्रियाकरणी केलेली असेल तर ह्या गोष्टी एवढ्या सहजासहजी तुमचे पाठ सोडत नाही. या उलट तुमचे याने खूपच भारी नुकसान अवश्य होतेच होते. तर बघतो अशा वेळी तुम्हाला याच गोष्टींच्या विषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक असते, ज्याने की तुम्ही या गोष्टींपासून दूर राहू शकाल, सुरक्षित राहू शकाल आणि कोणीही तुमच्यावर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकता कामा नये. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये अशा काही खूप साऱ्या गोष्टींच्या विषयी वेळोवेळी सांगत असतो, ज्याने अशा तंत्रमंत्रांच्या गोष्टींना खूपच सहजपणे दूर केले जाऊ शकते. तर बघतो या माहितीला अगदी लक्ष देऊ नये का? माहिती फारच सुंदर आहे. सर्वप्रथम बघतो तुम्हाला कधीही कोणाविषयी वाईट करायचे नाही आणि नाही कसला वाईट विचार सुद्धा करायचा आहे. जर तुम्ही इच्छित आहे की तुम्ही नेहमी सुरक्षित राहावे, नेहमी काही ना काही सफलता प्राप्त तुम्ही करत राहावी, तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या, तर कधी बघतो कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीच वाईट विचार करू नका. कारण बरीचशी लोक अशी असतात की जर त्यांच्यासोबत काही असे वाईट घडून येते तर त्यांच्या मनामध्येही त्याच्याविषयी बदला घेण्याची भावना जागृत होते, जे की जराही योग्य नसते. जर तुमच्यामध्ये बदल्याची भावना जागृत होते तर त्या रागामध्ये तुम्ही काही करून बसता, जे तुमच्यासाठीच खूपच जास्त नुकसानकारक होऊन जाते. मग जरी कोणीही तुमच्यासोबत काही वाईट करतो पण तुम्ही स्वतः जाणून बुजून कोणासोबतही वाईट करू नका. कारण हाच पुढे तुम्हाला सफलतेपूर्वक यश प्राप्त करून देणारा महत्वाचा गुण मानला जातो. आणि बघतो जर तुम्ही अशाच प्रकारे जीवन जगत राहता तर कोणीही कधीही तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही, मग जरी कोणी किती मोठा प्रयत्न का ना करो. आणि जेव्हा तुम्ही असे बनून जाता तेव्हा स्वतः परमेश्वर, भगवंत तुमच्या जवळ येतात आणि तेच तुमचे संरक्षण करू लागतात. ह्या खूपच महत्वपूर्ण गोष्टी आहेत बघतो, ज्यांना आजकाल बरीचशी लोक ध्यानात ठेवत नाही आणि याच कारणामुळे नेहमी अडचणीत आणि समस्येत परेशान होत राहतात. आता बघतो बऱ्याच वेळा दुश्मनीमुळे असे होते की कोणी ना कोणी तुमच्यावर काही करून सोडतो. तुमची कोणी खास अथवा तुम्हाला कोणी जवळचा ओळखणाराच किंवा शेजारीच काही अशा गोष्टी करून सोडतात ज्याने तुम्ही वाईट अडचणींच्या समस्यांनी ग्रासून जाता व त्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असतो. तर तुम्हाला यांना समजून घेतले पाहिजे की कशा प्रकारे या गोष्टींच्या वस्तूंचा उपयोग करून ते तुमच्यावर अशा गोष्टी करू शकतात. आणि हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अगदी सहजपणे या गोष्टींपासून वाचले जाऊ शकता. सर्वप्रथम जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही प्राण्याची कोणती हड्डी दिसते तर तुम्हाला ताबडतोब त्यापासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर किंवा कुठेही कोणती हड्डी दिसते तर चुकूनही तुमच्या घरातील कोणासही त्या स्पर्श करण्यास देऊ नका आणि स्वतःही स्पर्श करू नका. या उलट कोणत्याही लाकडी काठीच्या सहाय्याने त्याला वेगळे करून तिथून फेकू शकता, पण कधीच अशा वस्तूंना तुम्ही स्पर्श करू नका. कारण अशा वस्तू खूपच भारी तांत्रिक क्रियांचा प्रयोग केलेल्या असू शकतात आणि जसे तुम्ही त्या स्पर्श करता तर तीच तंत्रक्रिया तुमच्यावर होते. तुम्ही खूपच लवकर रोगांच्या आजारांचे बळी पडता आणि तुमचे खूपच भारी नुकसान होऊ लागते. त्यामुळे बघतो कधी जर तुम्हाला असे दिसून आले तर लवकरच यापासून दूर व्हा आणि कधी चुकूनही त्या वस्तूंना स्पर्श करू नका. आता दुसरी वस्तू बघतो ती ही की जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी अचानक पसरलेली केस दृष्टीस पडतात किंवा तुम्हाला आढळतात तेव्हाही तुम्हाला या केसांपासून सांभाळून दूर राहिले पाहिजे. चुकूनही तुम्हाला त्या केसांवर तुमच्या पायाचा स्पर्श होता कामा नये आणि तुम्हाला त्यास हातानेही स्पर्श करायचा नाही. अगदी दूरच राहून तुम्हाला तिथून लवकरात लवकर निघून गेले पाहिजे. जर तुमच्या कोणत्या घरामध्ये, कोणत्या खोलीमध्ये कोणी अचानकपणे अशी खूप सारी केस फेकतो किंवा तुमच्या कळत नकळत तिथून सोडून जातो तर तुम्ही कोणत्याही झाडूने अथवा लाकडी काठीने त्यांना तिथून बाहेर फेकून द्यावे, पण कधीही त्यांना तुमच्या हाताने स्पर्श करू नये. आता तिसरी वस्तू ही आहे की जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तींवर संशय येतोय की ही व्यक्ती तुमच्यावर काही ना काहीतरी करत आहे, तसे पाहिल्यास बघतो आजकाल कोणावर भरोसाच राहिलेला नाहीये. पण बघतो जर तुम्हाला कोणा व्यक्तीवर संशय असेल तर तुम्ही चुकूनही त्याच्या हातून पाणी पिऊ नका. म्हणजेच की जर तुम्ही त्याच्या घरी जाता आणि ती व्यक्ती जर तुम्हाला आपल्या हातून पाणी देतील तर तुम्ही चुकूनही त्या पाण्यास पिऊ नये. कारण की
जसे तुम्ही त्या पाण्यास पिता तर तुरंत लागलीच तुम्ही त्या तंत्राचे शिकार बनून जाता. म्हणजेच की स्पष्टपणे सांगायचे झाले तर बघतो, कोणतीही वस्तू त्या पाण्यामध्ये मांतरून किंवा कोणाकडून क्रिया करून त्या पाण्यात सोडू शकतो. त्यामुळेच बघतो त्याच्या हातचे पाणी तुम्ही चुकूनही पिऊ नका. तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा की अशी जी लोक असतात, जेव्हा पण काहीतरी तुमच्यावर करण्याचे त्यांच्या मनात असते, तुमच्यावर त्यांची वाईट नजर असते, तुमच्यावर तंत्रक्रिया किंवा मग काही अजून अशी खूप साऱ्या गोष्टी असतात, अगदी काही जर ते करू इच्छित असतील तर ते सर्वप्रथम तुमच्याशी मैत्री करतात. तर तुम्ही या गोष्टींना समजून घ्या बघतो आणि नेहमीच या गोष्टींपासून वाचून सुरक्षित राहण्यास शिका. कोणत्याही व्यक्तीवर जर संशय असेल तर त्याच्या हातचे पाणी तुम्ही कधीच पिऊ नका. त्याचबरोबर कधीही त्या व्यक्तीसोबत कधी बसून एकाच थाळीत कधीच जेवण करू नका. कारण की जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत जेवण खाण्यास बसता तर त्यात त्या व्यक्तीचे काही नुकसान होत नाही, पण तो तुमच्यावर खूप साऱ्या अशा गोष्टी करतो की ज्याने तुम्हाला मात्र खूप सारे भारी नुकसान होते आणि तुम्ही बऱ्याच अडचणीत फसता आणि खूपच जास्त दुर्भाग्य तुमच्या जीवनात सुरू होते. आणि एवढेच नव्हे तर बघतो, जेथे की जे पण पैसे तुम्ही कमवलेले असतात त्यांनाही तुम्ही गमावून बसता. तर अशा प्रकारच्या खतरनाक वस्तूंच्या गोष्टींपासून तुम्ही सांभाळून राहावे. ज्या पण गोष्टी मी आपणास आज सांगत आहे त्याच नेहमी ध्यानात ठेवा बघतो, ज्यांनी तुम्ही सावधान राहून नेहमी सफल व आनंदी राहू शकता. तसेच पुढे बघतो, झाडांच्या ज्या फांद्या असतात, जर तुम्ही कुठे रस्त्याने चालत जात असाल आणि तुम्हाला वाटेत असे आढळून येते की कोणीतरी तुमच्या त्या वाटेत झाडाच्या फांद्या टाकून ठेवलेल्या आहेत ज्या की काटेरी आहेत, तर कधीही तुम्ही त्या वाटेने जाऊ नये आणि त्या काटेरी फांद्यांना चुकूनही स्पर्श करू नये. जर तुम्हाला वाटते की कोणीतरी या वाटेत जाणून बुजून फेकलेले आहेत, नेहमी कधी असत नाही आणि तुम्हाला आज आढळतात, तर शक्यतो त्या वाटेने न जाता तुम्ही तुमच्या त्या वाटेलाच बदलून दुसऱ्या वाटेने जावे. कारण की अशा काटेरी झुडपांचाही वापर तंत्र मंत्र क्रियांच्या कार्यांसाठी केला जातो. अशाच प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही जागी काही राख म्हणजेच की पसरलेले कुठे राख आढळते तर कधी चुकूनही त्या राखेला ओलांडता कामा नये आणि नाही तुम्हाला त्या स्पर्श करायचा आहे. जर थोडीशी राख असेल किंवा सर्वसामान्यपणे नेहमीच आढळणारी किंवा नजरेत असणारी राख असेल किंवा ती जागा असेल तर याने काही फरक पडत नाही. पण जर खूपच जास्त राख तुम्हाला एकाच ठिकाणी पसरलेली आढळते तर तुम्ही निश्चितच समजून जा की हे अवश्यच कोणीतरी काहीतरी केलेले आहे. तर बघतो, अशा काही खास ठिकाणांच्या जागी कधी जर तुम्ही जाता आणि अशा प्रकारची तुम्हाला बरीचशी राख मिळते तर चुकूनही तुम्ही स्पर्श करू नका, तिला ओलांडू नका, तिच्या जवळून सुद्धा जाऊ नका. कायम दुरूनच बाजूला तिथून निघून जावे. त्याचबरोबर आता पुढे बघतो, तुम्ही तुमचे जुने कपडे, जुन्या चप्पल तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तीला चुकूनही जाणून बुजून कधीच देऊ नका. कारण की बऱ्याच वेळी अशी लोक तुमच्याकडे स्वतःहूनच तुमच्या जुन्या वस्तू मागतात. जुने बूट, चप्पल किंवा कपडे वा कोणती वस्तू मागतात जे तुम्ही अगदी हलक्यावर घेत असता आणि तुम्ही चुकून त्या सर्व वस्तूंना देऊनही टाकता. कारण की तुमच्या ओळखीचा कोणी व्यक्ती तुमच्याकडे स्वतः येऊन अशा गोष्टी मागतो तर तुम्ही त्यास मनाई करू शकत नसता आणि स्वतःच त्यांना आपल्या हाताने त्या वस्तूंना देऊनही टाकता आणि इथूनच तुमचे दुर्भाग्य सुरू होते. हा खूपच सोपा मार्ग सापडतो अशा लोकांना तुमच्यावर काहीतरी जादूटोणा क्रिया करण्यासाठी. कारण बघतो, अशा वस्तूंनी खूप सारी तंत्रक्रिया, वाईट प्रयोग, वाईट नजर, घाणेरड्या शक्ती, काळ्या जादू आणि मांत्रिक क्रिया तुमच्यावर येऊ शकतात. तर बघतो, या गोष्टींचे तुम्ही काळजीपूर्वक अगदी ध्यान ठेवा, ज्याने की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी सफलता प्राप्त करू शकता आणि नेहमीच सुरक्षित व सावधान राहू शकता. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.